करतायत। मग त्यांनी असं जातीचे लोक पाहून भरती केली का? बायकोचा भाऊ कोण आहे, तिच्या भावाच्या बायकोचा भाऊ कोण आहे, किंवा आपल्या भावाचा मेवणा कोण आहे? आहा, जे कर्तृत्ववान आहे त्यांची जात काही असू द्या, तो मावळा म्हणून स्वराज्यामध्ये आला। अहो कोणत्याही जातीचा असू द्या, त्याला जर विचारलं कोण आहे, तो काय सांगायचं? मी मावळा। मावळ्याला जात आहे का? जेव्हा लोक शेती करतायत, अहो शेतकऱ्याला तू कुणबी, शेती करतो तो कुणबी, जे शेती करतात ते कुणबी जात नाही। आणि जे वारीला जातात, तुम्ही वारीला जाताना एखाद्याला विचारलं तुम्ही कोण, तर ते काय म्हणते? आम्ही माऊली, फार तर आम्ही वारकरी। म्हणजे बघा, मावळ्याला जात नाही, शेतकऱ्याला जात नाही आणि वारकऱ्याला जात नाही। मग ह्या तिघाचं कर्तव्य काय आहे हे तुकोबरायांनी सांगितलं। काय सांगितलं तुकोबरायांनी? स्वराज्य निर्माण करतायत शिवबा, आणि तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये जिजाऊंनी शिवराय 14 वर्षाचे असतानाच कीर्तनाला नेऊन बसवले होते। गाथेमध्ये सगळं, आता जे अभंग सांगणार ते गाथेतले सांगणारे, गाथेच्या बाहेरच नाही। तेव्हा तुकोबरायांनी सहज असं कीर्तन संपत आलं, बघितलं जिजाऊ बसलेले आहेत, संताजी महाराज बसलेले आहेत, तुकोबराय शिवाजी महाराज बसलेले आहेत, सगळे आणखी बसलेले आहेत, त्यांचे ते 14 टाळकरी आहेत। आणि मग सांगितलं, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे तू। भगवान श्री शंकराच्या नावावर तुमच्या आई वडिलांनी अत्यंत पवित्र असं शिव हे तुमचं नाव ठेवलेलं आहे, पण तुम्ही छत्रपती होता हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। आणि आपण बघितलं की पुढे स्वराज्य निर्माण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले। शेतकऱ्याला सांगितलं तुकोबरायन, तुमचं कर्तव्य काय आहे? नुसतं शेती करायची? अरे तुमचं कर्तव्य काय? तर मळे झाकून या करीती पेरणी आणि कुणबियाचे वाणी लवला हे। समजा उद्या पाऊस पडणार आहे, तुम्हाला आज अंदाज आहे, आणि नेमका घरात आज कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे, मग आता तुम्ही 13 दिवस तसंच बसायचं का? पाऊस येऊन गेला तर तुमचं पीक निघून जाईल, वर्षभर उपाशी राहावं लागेल। तर तुकोबरायांनी सांगितलं, शेतकऱ्यांनो, कुणब्यांनो, तुमचं कर्तव्य काय? म्हणून झाकून ठेवा, काही कोणाला सांगू नका तुमच्या घरात कोण गेलंय काय झालं। दुसऱ्या दिवशी पेरणी करा, पाऊस येईल, पीक होईल, आणि नंतर पडेल मड्याचा अंतिम संस्कार करा। अरे शेतकऱ्याचं कर्तव्य काय असलं पाहिजे हे तुकोबरायांनी त्या ठिकाणी सांगितलं। आता जेव्हा हे शेतकरी वारीला जाणार आहे, झालं पेरणी झाली, पेरणीचा काळ संपला, काही शेतकरी निघाले, आता त्यांनी नांगर ठेवला, हातात काय घेतलं? झेंडा घेतला, पताका घेतला, टाळ विना घेऊन आता ते पंढरपूरला चाललेले आहे। आता पंढरपूरला जाताना वारकऱ्याला तुकोबरायांनी काय सांगितलं? हे पहा, आता तुमचं कर्तव्य काय आहे? आता तुम्ही काल शेतकरी होते, तुमचं कर्तव्य संपलं, आता तुम्ही वारकरी आहात, आता तुमचं कर्तव्य वेगळं आहे, मग आमचं कर्तव्य काय म्हणले तुकोबा? तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे। अरे या सर्वेश्वराची पूजेचं महत्व काय असेल तर ते फक्त एवढंच आहे की कोणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये थोडा सुद्धा द्वेष निर्माण होऊ द्यायचा। अहो एकदा आपल्या मनातला सगळ्यांविषयीचा द्वेष काढा, हळूहळू सगळे तुमच्या बद्दलचा द्वेष काढायला सुरुवात होतात। हा जगाचा नियम आहे। आता तुम्ही वारीला गेले, कोणाबद्दलही मनामध्ये द्वेष ठेवायचा नाही, आणि नेमकं तुम्ही वारीवर येताना राजाचा निरोप आला की आपल्याला युद्धाला जायचंय, मग आता काय करायचं? काल तर परवा तर तुम्ही असं म्हटले होते की आम्ही शेतकरी आहोत, आम्ही मळ झाकून अगोदर पेरणी केली पाहिजे, आणि काल आपण वारीला जाऊन आलो, काल तर तुकोबा तुम्ही असं सांगितलं कोणाचाही जीवाचा मत्सर करायचा नाही, आणि इथं तर युद्धाला जायचंय, शत्रू सैनिक मारायचं नाही, तर कसं काय? आम्ही मारणार नाही, आम्ही त्याच्या बाबतीत आमच्या मनामध्ये द्वेष ठेवणार नाही। तुकोबरायांनी सांगितलं की अरे तुम्ही परत चुकताय, आता तुम्ही शेतकरी नाही आहेत, आता तुम्ही वारकरी नाही आहेत, आता तुम्ही क्षत्रिय आहेत, आणि क्षत्रियाचा धर्म काय? तर
कर्म. युद्धामध्ये क्षत्रियाला तलवार घेऊन शत्रू सैनिकाला मारणे हे क्षत्रियाचं निष्काम कर्म आहे. अहो कोण सांगितलंय तुकोबरायांनी? कसं सुचलं तुकोबरायांना? पहिल्या दिवशीच्या आपण कथेत बघितलं की तुकोबरायांचे दोन पूर्वज हरी आणि मुकुंद हे धारातीर्थी पडले, वीर मरण पावलेला आहे. क्षत्रवृत्ती त्या ठिकाणी त्यांची जागृत झाली होती आणि तोच वारसा तुकोबरायांनी जागा ठेवलेला आहे. आणि सांगितलं की तुम्ही जेव्हा शत्रू सैन्याला मारायला जाता, तुम्ही त्यांना मारणे ही तुमची निष्काम कर्म आहे. पण हे पहा, तुम्ही जर मरायला आलेच तर एक तर आपल्या राजाकडे सैनिक कमी आहे, एक तर आपला राजा रणांगणावर युद्ध करत नाहीये, तो डोक्यानं काम करतोय. आपल्याला त्याला साथ दिली पाहिजे. मग कशी दिली? आपला राखुनिया ठकावे आणि का अरे घ्यावे सकळी का हरुनिया. हे पहा, आपल्याला पुन्हा पेरणी बी करायची आणि आपल्याला पुन्हा वारीला बी जायचंय. तुम्ही म्हणता तुकोबराय म्हणले जायचं मारायचं, मारायचं इथपर्यंतच ऐका म्हटले. पण जर समजा तुमची मरायची वेळ आली तर गपचूप माघारी निघून यायचं. जो गनिमी कावा किंवा जी शिवनीती आपण सांगतो ना, ती तुकोबरायांच्या या अभंगात आपला राखोनिया ठकाव्या आणि घ्यावे सकळी का हरोनिया. आपला जीव वाचून समोरच्याचे जेवढे मारता येतील तेवढे मारायचे, जेवढं जमत तेवढं घ्यायचं. आपले मारायची वेळ आली की निघून यायचं. पुढे स्वराज्य निर्माण झालं. राजाने विचार केला, अहो तुकोबरायाने आम्हाला आशीर्वाद दिला छत्रपती होण्याचा. तुकोबरायाने एवढा सैन्याची मशागत केली, सैन्य घडवण्याचं काम केलं, सैन्याला विचार देण्याचं काम केलं. मग मी काय करू शकतो तुकोबरायांसाठी? गाथेमध्ये एक प्रकरण आलेलं आहे. तर काय करावं शिवाजी महाराजांनी? शिवरायांनी छत्री, दिवट्या, घोडे, सोनं, नाणं त्या मोठ्या मोठ्या परातीमध्ये भरलं आणि सरदार सैन्य घेऊन त्या तुकोबरायांच्या घरी देहू मध्ये पाठवलं. स्वराज्य निर्माण झालंय आणि राजाचा सगळा खजिना त्या ठिकाणी तुकोबरायांजवळ जेव्हा आलाय, तेव्हा त्या तुकोबरायांनी मात्र त्या खजिन्याला असा हात लावला, त्या खजिन्याचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाकडे बघितलं. अरे म्हणले, पांडुरंगा तुला काय मला आता याच्यात गुंतवायचंय? अरे मी आयुष्य घातलं की सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती सांगण्यामध्ये. काय सोनं काय माती माझ्यासाठी समान आहे, काय राजा आणि काय रंक माझ्यासाठी समान आहे. आणि तू कुशल सोन्यात मला काय गुंडळून पाहतो, काय मला मायेत गुंतून पाहतो? सगळ्या परीक्षा घेऊन पाहिल्या म्हणले तुकोबा, अंबाजीकडून मारून पाहिलं, माझी गाथा बुडवून पाहिली, लोकांकडून बहिष्कार करून पाहिला. अरे सगळ्या परीक्षा मी उत्तीर्ण झालो आणि तुला वाटलं सोन्याचा आमिष मला भुलून घेतात काय? तेव्हा तुकोबरायांनी काय सांगितलं गाथेमध्ये की दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्यात न पडे. मी काही यांच्या भानगडीत पडणार नाही. आता येथे पंढरी राया मज गोबीसी कासया. अरे देवा, आता मला पांडुरंग पांडुरंग करायचं सोडून तू मला याच्यात कुठं गुंतवतो? आपल्याला 10 रुपयाची रस्त्यावर पडलेली नोट दिवसावर आपली काय चलबिचल होईल? आणि तिथं एवढं सोनं नाणं राजानं स्वतः दिलंय आणि तुकोबराय सांगतायत की मला हे नको आहे. अरे नावडे जे चित्ता कीची होशी पुरविता वारे पांडुरंगा. म्हणजे महाराज आवडत नाही मुद्दा. तुला डायबिटीस का? काय श्रीखंड? कोण घेईन श्रीखंड? वाचता आपलं श्रीखंड. पण पांडुरंगाची लीलाच